नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेद अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे टेलर सिरीज एक्सपांड. सो टेलर सिरीज या टॉपिक मध्ये दोन मेजर एक्सपांजनचे टाइप्स आहेत. सो जे टाइप मी इथे मेन्शन केलेले आहे, पहिला टाइप आहे एक्सपांड द फंक्शन इन पॉवर ऑफ एक्स आणि दुसरा टाइप आहे एक्सपांड द फंक्शन इन पॉवर ऑफ एक्स मायनस 8. सो तुमच्याकडे दोन फॉर्म्युलेस आहेत या दोन्ही टाइपला सॉल्व्ह करण्यासाठी. तुम्हाला ओळखायचं आहे क्वेश्चन वरनं की हा फॉर्म्युला यूज करायचा आहे का हा फॉर्म्युला यूज करायचा. सो क्वेश्चन वाचा, क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केलंय, इन पॉवर ऑफ एक्स आपल्याला एक्सपांड करायचंय का इन पॉवर ऑफ एक्स मायनस ए आपल्याला एक्सपांड करायचंय. या दोघांच्या बायफोर्केशन वरनं तुम्हाला हे दोन फॉर्म्युलेस यूज करायचे. सो स्टेप नंबर 1 अशीच राहणार आहे की फॉर्म्युला कोणता यूज करायचा. क्वेश्चन वाचा, क्वेश्चन वरनं फॉर्म्युला ठरवा. आता तो फॉर्म्युला लिहिल्यावरती तो यूज कसा करायचा हे आपण न्यूमरिकल्स मध्ये बघूया. ओके, सो हे दोन मेजर प्रॉब्लेम्स आपल्याला लागणार आहेत टेलर सिरीज एक्सपांजन मध्ये. क्वेश्चन कडे जातो. सो युजिंग टेलर्स थेरम एक्सपांड फंक्शन दिलेलं आहे त्यांनी. हा आपला क्वेश्चन आहे. याला एक्सपांड करायचं आहे आपल्याला इन पॉवर्स ऑफ एक्स. सो परत एकदा हे दोन टाइप्स होते आपले, एक्सपांड इन पॉवर ऑफ एक्स. सो हा वाला टाइप आहे टाइप नंबर 1, ज्याचा फॉर्म्युला मी ऑलरेडी लिहून ठेवलेला. सो इन पॉवर्स ऑफ एक्स आल्यावर तुम्हाला हा फॉर्म्युला लिहायचा आहे. आता हा फॉर्म्युला कसा यूज करायचा, तुम्हाला काय काय फाइंड करायचंय याबद्दल मी सुरू करतो. सो स्टेप नंबर 1 काय राहणार आहे, हा जो क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेट्स दिसणार आहे. ओके, मल्टिपल ब्रॅकेट्स सेम असणार आहेत. सो ह्या ब्रॅकेटला तुम्हाला कम्पेअर करायचंय ह्या वाला ब्रॅकेटशी. सो एक्स प्लस एच ला तुम्हाला कम्पेअर करायचंय एक्स मायनस 2, जो काही क्वेश्चन असेल त्याच्याशी. सो एक्स आहे, मग एच ची व्हॅल्यू किती आहे. जर एक्स एक्स कॅन्सल केला मी तर एच ची व्हॅल्यू किती आली, -2. एच ची व्हॅल्यू किती आली, -2. सो स्टेप नंबर 1 या टाइपच्या क्वेश्चन मध्ये जाण्यासाठी तुम्हाला एच ची व्हॅल्यू ओळखायची. कशी, या वाला ब्रॅकेटला क्वेश्चन वाला ब्रॅकेटची कम्पेअर करा, तुम्हाला मिळेल एच. सेकंड, तुम्हाला फाइंड करायचा आहे एफ ऑफ एक्स. तुम्हाला फाइंड करायचा आहे एफ ऑफ एक्स. एकदम इझी आहे. जो काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये जो ब्रॅकेट होता त्याला रिप्लेस करा एक्स ने. सो इथे काय आहे, ब्रॅकेटला एक्स मायनस 2 हा ब्रॅकेट आहे, त्याला रिप्लेस करतोय मी एक्स ने. सो हा होईल एक्स रेस टू 4 मायनस 3. ब्रॅकेटला काय देणार मी, एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर प्लस 5. सो या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन गोष्टींची गरज पडणार आहे. पहिली गरज आहे एच, दुसरी गरज आहे एफ ऑफ एक्स. सो आपल्याकडे दोन मेजर क्वेश्चन मधनं मिळणाऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता मला फाइंड करायचंय फॉर्म्युल्यामध्ये मी काय पुट करू. तर फॉर्म्युल्यामध्ये मला काय लागते, पहिले एफ ऑफ एच लागतं. एफ ऑफ एच मला हवा आहे. मग कसा फाइंड करू एफ ऑफ एच, सिंपल आहे. एफ ऑफ एक्स च्या ऐवजी मला एफ ऑफ एच फाइंड करायचा आहे. म्हणजे जिथे जिथे एक्स तिथे तिथे काय पुट करायचंय मला, एच. आणि एच ची व्हॅल्यू किती आहे, -2. सो जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे मी काय पुट करणार आहे आता, -2. सो इथे जर मी -2 पुट केला, -2 रेस टू 4 -2 चा क्यूब -2 चा स्क्वेअर प्लस 5. सो कुठे कुठे एक्स दिसतोय मला तिथे तिथे मी काय पुट केलं, -2. आता कॅल्क्युलेटर घ्या, कॅल्क्युलेटर मध्ये जेव्हा पुट कराल विथ ब्रॅकेट पुट करा. जर ब्रॅकेट पुट करताना चुकलात तर तुमचं आन्सर 100% चुकणार आहे. व्यवस्थित एक्सच्या जागेवर ब्रॅकेट देऊन मी -2 लिहिलेला आहे, हे आहे तसं कॅल्सी मध्ये पुट करा, तुम्हाला आन्सर मिळेल 61. तुम्हाला आन्सर मिळेल 61. सो एक काम माझं झालेलं आहे, मला पाहिजे होता एफ ऑफ एच, मला एफ ऑफ एच मिळालेला आहे. एक्स तर आपल्याकडे आहेच. आता मला काढायचा आहे एफ डॅश ऑफ एच. एफ डॅश ऑफ एच काढण्यासाठी मला काढावा लागेल एफ डॅश ऑफ एक्स. आधी एफ डॅश ऑफ एक्स काढायचा, मग एफ डॅश ऑफ एच काढायचा. सो स्टेप नंबर 1 असणार आहे फंक्शन, मग एफ ऑफ एच, मग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एच, त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एच. असं करत राहायचं जोपर्यंत आन्सर 0 येत.
सो बघूया आपण एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. चला, एक्स रेज टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब. हा डेरिव्हेटिव्हचा कोणता फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एम इज एम एक्स रेज टू एम मायनस 1. हा वरचा आकडा खाली लिहा आणि वरचा आकडा एकनी कमी करून वर लिहा. सो वर 4 होता, 4 खाली लिहिला आणि वर मी 4 चा एकनी कमी करून 3 लिहिलाय. मायनस 3 खाली आला तर 3 3 जा 9 एक्स स्क्वेअर, 4 2 जा 8 एक्स आणि 5 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सो आपण काढूया एफ डॅश ऑफ एच म्हणजे जिथे जिथे एक्स तिथे तिथे एच. एच ची व्हॅल्यू -2 आहे. ऍज इट इज कॅल्सियम मध्ये पुट करा, तुम्हाला आन्सर मिळेल -84. सो 2 स्टेप्स आपल्या संपलेल्या आहेत. तिसरी स्टेप एफ डबल डॅश ऑफ एच काढायचं. आपल्याला काय करायचं आहे, एफ डबल डॅश ऑफ एच म्हणजे काय, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह. सो आधी एफ डबल डॅश ऑफ एक्स काढून घेऊया आपण. तुमच्याकडे आहे एफ डॅश ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा. 4 3 जा 12 एक्स स्क्वेअर, त्यानंतर 9 2 जा 18 एक्स, सो -18 एक्स आणि 8 एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 8. कॉन्स्टंट इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो कॉन्स्टंट. सो 8 एक्स चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे प्लस 8. सो जर हे सॉरी एफ डबल डॅश ऑफ एच काढायचं आहे ना आपल्याला. सो जिथे जिथे एक्स तिथे तिथे एच पुट केला तर -2 चा स्क्वेअर -18 इंटू 2 प्लस 8. सो कॅल्सियम मध्ये ऍज इट इज पुट करा, आन्सर मिळेल तुम्हाला 92. हे करत राहायचंय जोपर्यंत आन्सर 0 येईल. नेक्स्ट एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स काय येणार याचा, 12 2 जा 24 एक्स मायनस 18 एक्स चा डेरिव्हेटिव्ह 18 आणि 8 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ डबल डॅश ऑफ एच ट्रिपल डॅश ऑफ एच ची व्हॅल्यू आली आहे 24 इंटू -2 मायनस 18. द व्हॅल्यू इज -66. अँड लास्ट एफ फोर्थ डॅश म्हणजे चौथा डेरिव्हेटिव्ह. चौथा डेरिव्हेटिव्ह काढतो सांगा. 24 एक्स चा डेरिव्हेटिव्ह 24 -18 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ फोर्थ ऑफ एच, मला जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे एच पुट करायचं आहे, पण इथे कुठे एक्सच नाहीये, सो मला एच पुट करताच येणार नाही. आहे ते माझं उत्तर, आहे ते माझं उत्तर. आता मला ह्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर 24 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 0. मग ह्याच्या पुढच्या सगळ्या स्टेप्स कॅन्सल करायच्या. हा माझा लास्ट पार्ट आहे. थोडक्यात काय, जोपर्यंत कॉन्स्टंट येत नाही तोपर्यंत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढत राहायचं आहे. कॉन्स्टंट टर्म आली की तुमचे डेरिव्हेटिव्ह थांबवायचे आणि आता फॉर्म्युला युज करायचा आहे अख्खाच्या अख्खा, जो फॉर्म्युला आपण इथे मेन्शन केलेला आहे. हा फॉर्म्युला युज करायचा आहे मला. याच्यामध्ये आपल्याला सगळं ऍज इट इज मी लिहायला जातोय. सगळ्यात पहिले एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, एफ ऑफ एच प्लस एक्स एफ डॅश ऑफ एच. सो एफ ऑफ एच तुमच्याकडे आहे 61, एफ ऑफ एच तुमच्याकडे आहे 61 प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ एच. एफ डॅश ऑफ एच किती आहे, -84 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल इंटू एफ डबल डॅश ऑफ एच आलेला आहे आपला 92 प्लस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल, एफ थर्ड डॅश आलेला आहे आपला -66 प्लस एक्स रेज टू 4 अपॉन 4th फॅक्टोरियल, हा आला आहे आपला 24. सो ज्या काही मी 5 व्हॅल्यूज फाइंड केल्या, एफ डॅश ऑफ एच, एफ डबल डॅश ऑफ एच, या सगळ्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या. बाकी एक्स ला हात लावला नाहीये. सो आन्सर काय येईल आपलं, लेट्स चेक. हा येईल -84 एक्स. इथे काय कॅन्सल होत आहे, 2 चा फॅक्टोरियल असतो 2. फॅक्टोरियल कसा काढतो आपण, 3 फॅक्टोरियल असतो 3 इंटू 2 इंटू 1. 4 फॅक्टोरियल असतो 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 5 फॅक्टोरियल असतो 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1.
सो 2 फॅक्टोरियल काय असणार 2 इंटू 1 2 2 जर मी इथे कॅन्सल केलं तर मला उरेल 46x² मायनस ही मायनस साइन बाहेर काढले मी 3 फॅक्टोरियल असतो 6 सो 6 11 जा 66 सो ह्याचं उत्तर आलं 11 आणि 4 फॅक्टोरियल असतो 24 सो हा 24 आणि हा 24 कॅन्सल झाला तर आपल्याला मिळेल x⁴. सो हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके सो क्वेश्चन काय होता एकदा क्वेश्चन रीड करूया आपण. युजिंग टेलर थेरम एक्सपांड हा जो काही क्वेश्चन आहे त्याला एक्सपांड करायचा होता आपल्याला इन पॉवर्स ऑफ एक्स मध्ये आणि आन्सर बघा हे जे आन्सर आलेलं आहे हे आलेलं आहे इन पॉवर्स ऑफ एक्स. सो अशा प्रकारे तुम्हाला टेलरचा टाइप पण सॉल्व्ह करायचा आहे. स्टेप्स परत एकदा नीट एक्सप्लेन करतोय. पहिली स्टेप तुम्हाला एक्स प्लस एच ला कम्पेअर करून एच काढायचा आहे. ब्रॅकेटला एक्स नी रिप्लेस करून एफ ऑफ एक्स काढायचा आहे. एफ ऑफ एच काढा डेरिव्हेटिव्ह काढा एफ डॅश ऑफ एच काढा असं कुठपर्यंत करायचं जोपर्यंत कॉन्स्टंट येत नाही. सगळ्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या सॉल्व्ह करायचं आन्सर संपलं. सो ह्या बेसिक स्टेप्स तुम्हाला यूज करायच्या आहेत टाइप नंबर 1 मध्ये. अजून एक क्वेश्चन आपण घेऊया सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. सो सेम क्वेश्चन आहे इन पॉवर्स ऑफ एक्स आपल्याला एक्सपांड करायचा आहे. स्टेप नंबर 1 काय सांगितली मी एक्स प्लस एच ला कम्पेअर करायचं ब्रॅकेटने एक्स प्लस 2 नी एक्स एक्स कॅन्सल झाले तर एच किती आला आपला +2 एक्स किती आला आपला एच किती आला आपला +2. एफ ऑफ एक्स कसा काढायला सांगितलं जो काही ब्रॅकेट आहे त्याला विसरा त्याच्याऐवजी एक्स लिहा. सो हा होईल x⁴ प्लस 3x³ प्लस x प्लस 7. सो आपलं फंक्शन रेडी झालेलं आहे. नाव स्टार्ट करूया आपण एफ ऑफ एच काढणं म्हणजे काय जिथे जिथे एक्स तिथे तिथे एच एच ची व्हॅल्यू आहे 2. सो 2⁴ प्लस 3 इंटू 2 चा क्यूब प्लस 2 प्लस 7 इज इक्वल टू. सो जर कॅल्सीत पुट केलं तर हे आन्सर येईल 49. व्यवस्थित कॅल्सी मध्ये पुट करा. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह x⁴ चा असतो 4x³ 3 3s are 9 चा स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 7 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ डॅश ऑफ एच ची व्हॅल्यू काय येणार आहे 4 2 चा क्यूब प्लस 9 2 चा स्क्वेअर प्लस 1. सो हे कॅल्सी मध्ये पुट करा तुमचा आन्सर येईल 69. सो एफ ऑफ एक्स झाला एफ डॅश ऑफ एक्स झाला. आपल्याला फाइंड करायचं आहे आता एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह सांगायचा 3 4s are 12x² प्लस 9 2s are 18x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो उरलं फक्त प्लस 18x. सो एफ डबल डॅश ऑफ एच असेल 12 2 चा स्क्वेअर प्लस 18 इंटू 2 जो व्हॅल्यू इज 84. नेक्स्ट एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे दॅट इज 24x प्लस 18. ओके सो ह्याचा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. सो एफ ट्रिपल डॅश ऑफ एच ची व्हॅल्यू काय येणार 24 इंटू 2 प्लस 18 ज्याचा आन्सर आहे 66. अँड लास्ट एफ फोर्थ डॅश ऑफ एक्स 24x चा डेरिव्हेटिव्ह 24 आणि 18 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ फोर्थ डॅश ऑफ एच येणार आहे 24. जर का तुम्हाला एक्स पुट करायला जागाच नाहीये तर तुमचा आन्सर सेम राहणार आहे आणि फिफ्थ डेरिव्हेटिव्ह येणार नाही बिकॉज हा स्वतः कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती राहणार आहे 0. देअरफोर आपण जो काही फॉर्म्युला यूज केलाय त्या फॉर्म्युला मी सगळं पुट करतो. फॉर्म्युला आहे एफ ऑफ एच. एफ ऑफ एच ची व्हॅल्यू काय आहे 49 प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ एच ज्याची व्हॅल्यू आहे 69 प्लस x² बाय 2 फॅक्टोरियल 84 प्लस x³ बाय 3 फॅक्टोरियल
66 plus x raised to 4 by 4th factorial 24. सो सगळं कॅन्सल करूया आपण आणि आपलं फायनल आन्सर काढूया. 49 प्लस 69x प्लस 2 फॅक्टोरियल 2 असतो. सो हे येईल 42x स्क्वेअर प्लस 3 फॅक्टोरियल असतो 6. 6 गेलं तर 11x क्यूब आणि 4 फॅक्टोरियल असतो 24. 24 कॅन्सल, उरलं x रेज टू 4. सो दिस इज माय फायनल आन्सर. सो अशा प्रकारे तुम्हाला टाइप 1 चे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे. टाइप 1 च्या न्यूमेरिकलचं नाव आहे एक्सपांड इन पॉवर ऑफ एक्स. जे आन्सर आलेलं आहे माझं इन पॉवर्स ऑफ काय आलेलं आहे एक्स. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण टाइप नंबर 2 स्टार्ट करणार. थँक्यू.